4 षटकांचे सामने खेळत होतो. आपल्याकडे वेळेचा अभाव त्या कारणास्तव आपण पाहतो ही मॅच 3 षटकांची खेळली जाते. निश्चितच कल्याणचं हे नियमच आहे की सेकंड राऊंड जे आहे ते 3 षटकांचे खेळवली जातात. तर पाहूया खेळ कशा प्रकारे खेळला जाईल. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2024 चा महासंग्राम मित्र आपल्याला अनुभवायला मिळते. निश्चित एकीचा बल दर्शवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय की ओम साई क्रिकेट क्लब जो आहे तो पूर्णपणे एकतेने आणि एक मताने एक दिलाने मात्र या चषकाच्या कामाला लागलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की ही खूप सारी चांगली स्पर्धा इथं मात्र रंगत असताना पाहायला मिळते. तर चला वेल वाया न घालवता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपली जागा आपण स्थित करून घ्यायची आहे. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायची आहे. एमपी स्पोर्ट कल्याणी या संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मागील सामना अप्रतिम विजय संपादन करताना पाहायला मिळाला होता त्यांच्या माध्यमातून. आणि आपण पाहिलं तर बल्ल्याणी संघाने सुद्धा आई गावदेवी सापे या संघाला मात्र आपण पाहिलं तर पराजित केलं होतं. आणि इथं मात्र पाहू शकता या दोन बलाढ्य संघांमध्ये ही बिग फाईट बिग मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, थोडीशी घाई करायची आहे, कारण मित्र आपल्याला आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे. अनेक अतिरिक्त मॅच खेळवायची आहे. या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल मित्र आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्या कारणास्तव सर्वांनी सहकार्य करायचं आहे मित्र. ही स्पर्धा तुम्हा सर्वांसाठी आहे, म्हणून सर्वांनी सहकार्य करत खेळाला न्याय देण्याचं काम मित्र आपल्याला करताना पाहायला मिळालं पाहिजे. भावाले बी संघाचा संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थात आरसीसी राया या संघाचा संघ नायक उपस्थित झालेला आहे. कारण या मॅच नंतर आपला लगेचच सामना खेळवायचा आहे. त्यासाठी इथं मात्र पहिली इनिंग समाप्त होईल तेव्हा लगेच आपला नाणेफेक केले जाईल. तर प्लीज सहकार्य करत आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये लक्ष घालायचं आहे आणि वारंवार खेळाडूंना वॉर्निंग देत असताना खेळ कशा प्रकारे लवकरात लवकर पूर्ण होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण मित्र कमिटी खूप चांगली आहे नो डाऊट, बट टायमिंग आपल्याकडे कमी आहे. कारण कमिटी आपल्यासाठी थांबू शकते परंतु वेळ टाइम आपल्यासाठी थांबणार नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. सूरज आणि याशिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होताना पाहायला मिळते. ऋषी मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय. पाण्यासारखा राहील हा बॅटल कशा प्रकारे रंगला जाईल. दोघांकडे क्षमता आहे, क्षमतेवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही, परंतु सिद्ध करावा लागेल. पुढे चेंडू यावेळेस सोडवलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू मात्र सीमा पार होतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय चौकार. क्या बात आहे. मार्शे जवळ परंतु इथं मात्र फलंदाजाने खेळलेला चांगला फटका सीमा पार जातोय आणि येतोय अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. यस, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हल्ला चढवला जातोय ऋषी या गोलंदाजावरती. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 8 या अंकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पुन्हा एकदा ऋषी टर्न गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. पाहूया क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि आता मात्र चौकाराचा वादळ इथं समलं जाते. सूरज बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
परंतु आपण पाहतोय की या फास्टेस्ट क्रिकेटमध्ये मोह आवडता येत नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला 2 चौकार आले असतील त्यावेळेस कुठेतरी संयमी खेळी करणं गरजेचं असतं. तसं काही चित्र घडलं नाहीये. कारण असं नेहमी म्हटलं जाते की पाण्याला चालणीमध्ये साठवून ठेवता येत नाहीये, परंतु बर्फाला निश्चित साठवून ठेवता येते. कारण बर्फ हा शीत असतो, शांत असतोय आणि ती भूमिका क्रिकेटमध्ये नेहमीच प्रत्येक खेळाडूने घेणं गरजेचं असतं. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस सोडवला इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लोकांच्या रिझन मध्ये. एकच धाव घेतली जाते. इथं मात्र ओव्हरथ्रोचा प्रयत्न हाना चालू आहे. या तालमेलची कमी, फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. परंतु श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की गतस्य सूचना नास्ती. जे झालं गेलं त्याकडे न विचार करता नव्याने मला काय करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि इथं मात्र गोलंदाज ऋषी यांनी मात्र तो प्रयास, तो प्रयत्न केला गेला. झाले या गोष्टीवरती चिंतन न करता मला जे काय करायचं त्या गोष्टीवरती मनन केलं आणि आपण पाहतोय इथं मात्र 2 गडी बाद केलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती स्थिर अजूनही आहे. ज्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती धावा आल्या होत्या त्यानंतर आपण पाहिले की 1 धाव अशा रीतीने 9 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. दोघांमध्ये क्षमता चांगली आहे. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. परंतु आज या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही स्पर्धेमध्ये जसं जसं पुढे जाता तसं संघर्षाचं मैदान तुम्हाला कठीण होत जातं आणि ते जर काम इथं मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चौकार तर 2 गडी बाद. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस उडलाय बडे शॉट, नो डाउट चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. निश्चितच आपण पाहिलं की एक हमारे तुम्हारे जसं काय मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळते. तेही आपण हाना चालू होतं. डायरेक्ट हिट जर झाला असता तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. ओव्हरथ्रोचा प्रयत्न, अजून एक एक्स्ट्राची धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 या अंकावरती अंकित गेली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्याने शेवटला आपण पाहिलं तर या 8 धावा इथं मात्र जमा करताना पाहायला मिळाल्या. एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती एक चांगलं टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. जरी 2 गडी बाद झाले असले तरी या फास्टेस्ट क्रिकेटमध्ये जास्त महत्व विकेटला नसतं तर धावा येणं गरजेचं असतं. मग धावा कशाही प्रकारे हे होतं, धावा येणं खूप गरजेचं असतं. पाहूया पुढील चेंडू. जितेश टर्न होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. एक आपण पाहिलं तर 10 ते 12 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. रिदम खूप चांगला आहे. अंजाम कसा आहे तो पाहूया. या प्लेस अप्रतिम चेंडू हाताळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, वेग प्रस्थापित करण्याचा, परंतु वेगावरती नियंत्रण नाहीये. वाईटचा इशारा केला जातोय. 51 धावेचा भरणा, 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जितेश हा गोलंदाज आपण पाहतोय. पाहूया कमबॅक करेल की या उलट हल्ला प्रतिहल्ला चढवला जाईल. या वेळेस अप्रतिम आपण पाहू शकता कोलटमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जणू काय आपण नेहमी म्हणत असतो की जसं काही गुंड्यामध्ये मारा केला जातोय तसा चेंडू इथं पाहायला मिळाला. परंतु एका धावेपासून रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. चालू असलेली मॅच मित्र अप्रतिम पाहायला मिळते. दोन्ही संघाने एक सामना विजय संपादन केलेला आहे. पुढील चेंडू. या वेळेस बॅटची वरील कडा आहे. पाहूया काय घडते.
यस दोन क्षेत्ररक्षक जे पाहत आहेत चांगलं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मिलीजुली जशी सरकार तसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि इथं मात्र आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल धावसंख्या आपण पाहिली तर 21 या अंकावरती गणली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती. यस आणि 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी होते, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आपला प्रयत्न चांगला करतोय. थोडी कुठेतरी लक फॅक्टर फलंदाजीच्या बाजूने लागताना आता मात्र दिसला या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र उजवेष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलले जात आहेत, वाईटचा इशारा केला जातोय. प्रथम नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करण्याचा. आपण पाहिलं तर बल्ल्याने या संघाच्या माध्यमातून पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. जितेश या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया या संयमी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. गेम वरती फोकस करणं गरजेचं आहे. कारण आपण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय त्यावेळेस प्रत्येक मुवमेंट वरती तुम्हाला जातीने दक्ष राहावं लागतंय. तसं गोलंदाजाचा प्रयत्न इथं पाहायला मिळाला. पाहूया पुढील चेंडू या वेळेस उडवलाय. चांगला फोर्सिंग शॉट पाहायला मिळतोय. नो डाऊट चेंडू सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड मिळतोय षटकार. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर मदत गोलंदाजीच्या माध्यमातून होतोय. आपण पाहिले यावर 2 वाईटच्या स्वरूपाने चेंडू हाताळले. हा चेंडू एकदम अतिशय खराब चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र गती कमी केली. हा दर्जेदार क्वालिटीचा चेंडू आहे. कारण व्हेरिएशन बदललं हा निसर्गाचा नियम आहे. तसं तुमच्या गोलंदाजीमध्ये बदललं प्रत्येक चेंडू मध्ये होणं गरजेचं आहे आणि तो इथं मात्र पाहायला मिळाला. इथं मात्र गती कमी केली गेली होती आणि आपण पाहतोय की चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली सुद्धा प्राप्त झाली. परिणाम स्वरूप फलंदाजाला काही ते नीटचा खेळता आलं नाहीये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. या वेळेस उडवलाय ऑन साइडला. चेंडू गॅप मध्ये निघून जात सीमारेषेबार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा मिळतोय चौकार. त्याच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार 32 32 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू आहे. क्या बात आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा बनवण्याचा जो सिलसिला आहे तो कंटिन्यू ठेवलेला आहे. यावेळेस अजून एक दर्जेदार चेंडू मात्र तारामंडल मध्ये फेकून दिलं जाते षटकारासाठी. चालना मिळते, बढती मिळते. आपण पाहू शकता धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मागील ओव्हर मध्ये आपण विचार केला तर 17 धावा होत्या. या ओव्हर मध्ये मात्र 21 धावा लुटून काढलेल्या पाहायला मिळतात. 3 षटकांचा मित्र सामना आहे आणि 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर एखादी षटक जरी मागडं पडलं तर पूर्ण मॅचचा जो समीकरण आहे तो बिघडून जातोय. इथं मात्र दोन्ही ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा जमा करताना पाहायला मिळाल्या. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिम षटक अजून बाकी आहे.
चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे मित्रांनो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज तयार होतोय. या वेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू सीमा पार आपण पाहू शकता. येतोय षटकार. अक्षयाना मात्र पहिल्या चेंडूवरती आकाश दर्शन दिलं जातंय. असं म्हटलं जातंय की दिवसा चांद ताऱ्यांचं दर्शन आकाशाचं पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतंय. षटकार रोशन यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. या वेळेस मात्र प्रेशर दबाव पाहायला मिळतोय. आपल्या रनअप मध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. परिणाम स्वरूप पुन्हा एकदा येतोय आणि रिव्हर्स आपल्या रिदम मध्ये तयार होईल. सरसावेल. धावसंख्येला बढती मिळालेली आहे. आकार मिळालेला आहे. पाहू शकता 44 धावा ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या वेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हाही चेंडू थांबणार नाहीये. जाईल सीमा पार. अजून एक दमदार असरदार फटका येतोय. षटकार. यस, या षटकाराच्या मदतीने आपण जर पाहिल्या तर 50 कंप्लीट केली जाते. त्या बात आहे. 3 षटकांचा मित्र सामना आहे. त्यातल्या त्यात या शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये 50 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ झालेला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आज सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम या मॅच मध्ये होतोय असं दिसतोय. पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये, परंतु इथं मात्र ताकद कमी, टायमिंगचा अभाव आणि इथं मात्र पाहायला गेलं तर फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. निश्चित आपण संयमाचा विचार करत होतो. संयम हा खूप महत्वाचा जीवनातील घटक आहे. परंतु या 3 षटकांमध्ये किती संयम बाळगेला फलंदाज हाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. तो आत्मविश्वास दुगिनेत होता आणि त्याच्यामुळे चेंडू कसाही येवो तो चेंडू सीमारेषेकडे भेदण्याचा मनसुबा निश्चित आखलेला असेल फलंदाजाने. ही मनसुबा ओळखून अक्षयने मात्र त्याच्या आवडीचा चेंडू दिला आणि त्याच्यावरती मात्र फसला गेला फलंदाज रोशन. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर बाद होऊन तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. वेळ कमी खर्च करायचा आहे. प्लीज सर्व टीमला एक विनंती आहे, सहकार्याचा हात तुम्हीही द्यायचा आहे. या वेळेस इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू कॅप मध्ये आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल किती धावा कंप्लीट केल्या जातील पाहूया. 1-2 कापोर. चेंडू सी मार्शे बाहेर होतोय. चौकार. डीजे आपण पाहतोय. या वेळेस अजून एक तडाखा देण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्पेलिंगच्या रिझन मध्ये चांगलं चेंडू अडवलेला आहे. त्याहून अधिक चांगलं फेकी सुद्धा पाहायला मिळाले. एकच धाव एका धावपेक्षा अधिक काही नाहीये. 55 धावा ऑन बोर्ड आपल्याला इथं मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे खेळ होईल या मॅच मध्ये. मित्र म्हणून खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. खास करून आपण जर विचार केला तर यासीन त्याचबरोबर रोशन या 2 फलंदाजांनी खूप प्रभावी केलं. प्रभावी खेळ त्यांचा पाहायला मिळाला. इथं मात्र आपण पाहू शकता यस दिशा भडकली जाते. वाईटचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 51 धावेचा अजून भरणा केला जातोय. 56 धावा ऑन बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. 3 षटकांचा मित्र सामना आहे आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये इतर म्हणून खूप चांगली धाव संख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. त्याला कारण एकच की पहिल्या चेंडू पासून जी हाणामारी चालू केली ती मात्र आतापर्यंत अबाधित ठेवताना पाहायला मिळते.
पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज सरसावतोय यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू मात्र आपण पाहिलं तर एका टप्प्याने सीमा पार होते अजून एक दर्जेदार मिळतोय चौकार याच बरोबर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथं संपन्न होताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते 61 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला तर आपण जर इथनं पाहिलं तर 62 धावांचं लक्ष असेल म्हणजे 18 चेंडू आणि 62 धावा कुठून काढायच्या आहेत खूप मोठा डोंगर उभा केलेला आहे हा डोंगर उभा केलेला आहे याला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हवाई सफर हवाई यात्रा करावी लागेल तेव्हा कुठेतरी या धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील प्रत्येक ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर जास्तीच्या धावा कुठून काढल्या कुठल्याही गोलंदाजाने धावा थांबवताना पाहायला मिळालेल्या नाहीये एकाने एक दिले तर दुसरा 2 देण्यासाठी तयार अशा रीतीने आपण पाहिलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावरती 62 धावांचं आव्हान आहे पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल आपण या ऐकूया केने सरांच्या माध्यमातून यस भावाले बी आणि आरसीसी राया या दोन संघादरम्यान नाणेफेक केले जाईल दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या आमचे मान्यवर तिथे उपस्थित होतील त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केले जाईल तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दीपकजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेक एका बाजूला पाहू शकता आपण आरसीसी राया तर दुसऱ्या बाजूला भावाले बी या संघादरम्यानली बिग फाईट बिग लढत मित्र पाहायला मिळेल दोन्ही संघ आपापल्या विभागामध्ये एक दादागिरीने खेळ करत असतात आज आपण पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे या दोन संघांदरम्यान मॅच पाहायला मिळेल यस नाणेफेकीचा जे कॉल आहे ते भावाले बी संघाच्या माध्यमातून लागलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे तर भावाले बी संघास विनंती आहे की मॅच जशी समाप्त होईल तसं लगेच आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद मधुजी ठाकरे सर नक्कीच सव्यात मार्चच्या दिशेनं कारण की मार्च देखील तितक्याच महत्वाचे इथे मात्र फटका अतिशय देखणा पाहायला मिळतोय पहिला चेंडूवरती आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून हा देखील अतिशय सुरेख देखना स्ट्रोक अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिला आहे सीमारेषा पार बॅक टू बॅक सलगचा दुसरा 4 सलामीची जोडीमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळते केतन आणि त्याच्या सोबतीनं रोशनला आपण पाहतोय आरुषीला पाहतोय केतनने पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार मारलाय आणि या ठिकाणी मात्र 62चं लक्ष असताना अफलातून फलंदाजी पाहायला मिळते जय बोरप्यादेव आंबिवली या संघाच्या माध्यमातून देखील पुढील मॅच भावाले बद यांच्या अगेन्स्ट आरसीसी राया इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल
हो मिस्टा मिस्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक हो थोडेसे लेझी पाहायला मिळतात त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हा झेल देखील सुटलाय आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर एक धाव धावफलकावरती जोडली जाईल 9 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील 9 धावा धावफलकावरती नक्कीच जोडल्या जातात आणि चांगलं बॅटल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहिलं सातत्याने चांगला खेळ करतोय एमपी स्पोर्ट्स बल्ल्याणी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आंबिवली संघ ओहो इथे मात्र आज चेंडू थोडासा बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं गोलंदाज फैजूने बॅट ऑन बॉल मध्ये एलिमिनेशन नव्हतं स्ट्रोक मध्ये एलिमिनेशन नव्हतं आणि तत्पर ही एक धाव धावफलकावरती देखील जोडली जाईल दुपारचं सत्र आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच या निसर्गरम्य वातावरणात थोडस थंडगार वातावरण देखील अनुभवायला मिळतं आणि या वातावरणामध्ये अशी मॅच देखील आपण पाहतोय हो इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले जातात गोलंदाज फैजूच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती थोडीशी लेन खेचली स्विंग अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळाला आणि तत्पर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 10 धाबा शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती फैजू हो पुन्हा एकदा सुरेख फटका ऑफड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक यासिन मोगल आहेत यासिनने देखील अशा दिवसामध्ये प्रभावित फटकेबाजी केली पहिला मॅच मध्ये देखील आक्रमकता दाखवली होती दुसऱ्या मॅच मध्ये देखील 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदीनं नक्कीच चांगली धावसंख्या बिल्डअप केली आपल्या संघासाठी आणि आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकता एमपी स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाला कारण की पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 11 धावा आणि विचार केला तर 62चं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जय बोरप्यादेव आंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही उर्वरित 12 चेंडू मध्ये तत्पर 51 धावेंची आवश्यकता असेल 12 चेंडू 51चं लक्ष थोडस महागड आहे परंतु इथे मात्र षटकार आणि चौकारांची परिभाषा मधाच्या आतमध्ये बोलावी लागेल दोन्ही बॅटर्सला खास करून ऋषी आणि केतनला कारण की विचार केला तर ऋषीने गोलंदाजी केली तेव्हा 17 धावा खर्च केल्या जितेश गोलंदाजीसाठी आला त्याने 21 धावा खर्च केल्या आणि अक्षय गोलंदाजीसाठी आला त्याने देखील 23 धावा खर्च केल्या आणि एकत्रित विचार केला तर 61चं टार्गेट नक्कीच 61 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 62चं टार्गेट सेट केलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये प्रभावित करून सोडलं गोलंदाज फैजूने अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता मात्र एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एमपी स्पोर्ट्स बल्ल्याणी हा संघ इथून मात्र मोठे फटके मारणं गरजेचं असेल दोन्ही बॅटर्सला खास करून केतन आणि ऋषी ह्या दोन्ही बॅटर्सला गोलंदाज तयार दुसऱ्या षटकामध्ये तुषार ओहो दांडी दांडी गोल विकेटची प्राप्ती रक्षक सूरज भगत येत आहेत डाऊन द बॉल पकडला जातोय अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज यश साकेल यश आल्या पावलांनी विकेटची प्राप्ती मधाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतो यश देखील तंबूच्या आशाला परतला नवीन बॅटर आता मात्र अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती
पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला होता, इथे मात्र फटका अतिशय दमदार आहे आणि इथे मात्र चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी आक्रमकता दाखवणारा हा स्ट्रोक षटकार. षटकार आला आणि षटकारांची नितांत आवश्यकता होती. हो हो, क्या बात है, क्या बात है. दांडी गोल. यू मिस साहेब डेफिनेटली विकेटची प्राप्ती आणि या ठिकाणी मात्र नक्कीच या षटकामध्ये आपण पाहिलं प्रभावित करून सोडले गोलंदाज तुषारने आणि आज सलगचा दुसरा विकेट या षटकामध्ये संपादित केलाय गोलंदाज तुषार. आता मात्र माघारी परततोय फलंदाज अक्षय. बॅक टू द पवेलियन. फटकेबाजी करणं गरजेचं होतं आणि परंतु एका बाजूने गोलंदाजी देखील आक्रमकता पाहायला मिळते गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. हो, फटका अतिशय सुरेख आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट संपादित केलाय या षटकामध्ये गोलंदाज तुषारनं. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये आंबिवली या संघाची आणि माघारी परततोय फलंदाज सुमित. बॅक टू द पवेलियन. आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर 17 आणि आता मात्र मजबूत स्थितीमध्ये एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने या संघाला आपण पाहू शकता मधल्या आतमध्ये. पुढील मॅच मधल्या आतमध्ये भावाले बी त्यांच्या अगेन्स्ट आरसीसी राया बिग फाईट मॅच प्रेक्षकांना देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय मयूरला आणि इथे मात्र अतिशय सुरेख फटका होता आणि की ज्या फटक्यावरती मिळालाय अर्थातच चौकार आणि नक्की चौकारानं आता मात्र थोडीशी मजबूत स्थिती म्हणू शकता आंबिवली या संघाची. ऋषीच्या बॅट मधून हा चौकार आला. संघर्ष सुरू आहे ऋषीच्या माध्यमातून देखील. हा फटका देखील देखना उंची जास्त लांबी देखील गाठले. फिल्डर होते, फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी षटकार. आता मात्र परिभाषा मध्ये आतमध्ये बोलली जाते. हा फटका अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दिशेने नक्कीच या ठिकाणी मात्र हा फटका खेळून काढला होता आणि या फटक्यावरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. नक्कीचा विचार केला तर बॅटिंग चांगली झाली होती आंबिवली संघाची, परंतु गोलंदाजाने थोडस नाराज केलं. ज्या धावा नक्की जास्तीच्या आल्या त्या धावा जर कमी आल्या असत्या तर इथे मात्र सामन्यामध्ये रोमहर्षकता जरूर पाहायला मिळाली असती. परंतु काही हरकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकेल. हा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी सुरेखरित्या चेंडूला मारलाय, परंतु इथे मात्र विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने संघ. आणि आता मात्र अवघ्या
एकाचा चेंडूचा खेळ शिल्लक सन्मान दिलाय आणि या अशाच पद्धतीने हा सामना देखील संपलाय आणि सामना जिंकलाय अर्थातच MP स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघानं. बल्ल्याणी संघाचा हार्दिक अभिनंदन, हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल हार्दिक आभार असेल जय बोरप्यादेव आंबिवली या संघाचं. आणि या मॅचचा हिरो अर्थातच देव्यात माधव मॅचचा मानकरी ठरलाय यासिन मोगल, ज्याने आक्रमकता दाखवली आणि षटकारां आणि चौकारांची परिभाषा मराठी मध्ये बोलली. तोच ठरला या मॅचचा हिरो यासिन मोगल. आपण देखील या आपणास माधव मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल आणि पुढील मॅच RCC राया आणि त्यांच्या अगेन्स्ट भावाले बी फुरकान पावले. आता मात्र येतात या आम्ही तुमचा उल्लेख केला होता जेव्हा RCC राय संघ आला होता तेव्हा या फुरकान पावले या. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल भावाले संघ. चला यासिन मोगल आपण देखील या. नक्कीच माधव मॅचचा मानकरी ठरला होता यासिन मोगल, ज्याने आक्रमकता दाखवली, चांगली फटकेबाजी केली. नक्कीच तत्पर 3 षटकार आणि 2 चौकार मारून या ठिकाणी मात्र आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले एका बाजूने RCC रायाची रन मशीन अप्पू कुंगळे आणि त्याच्या सोबतीनं चला प्रथमतः आपण देऊयात माधव मॅचची आकर्षक ट्रॉफी यासिन मोगलला, ज्याने चांगली फटकेबाजी केली. तत्पर 32 धाबा वैयक्तिक आपल्या बाट मधून कुठून काढल्या आणि आपल्या